हाय हॅलो नमस्कार. तर आजची सुरुवात छान अशी देवपूजेने झालेली होती. देवपूजा वगैरे सर्व झालं आणि त्यानंतर आज थोडंसं म्हणजे जरा गोधड्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी धुवायच्या होत्या. म्हणजे जरा या दिवसात कसे छान असं वाळतात आणि ऊनही चांगलं असतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी. तर हे रग वगैरे होते ते छान असं भिजत टाकलेलं होतं आणि ते आता छान असं धुवून घेतलेले पाहू शकता. आधी किती काळं पाणी निघत होतं, त्यानंतर जवळपास एक पूर्ण ड्रम गेला असेल इतकं पाणी तर ओतण्यामध्ये. आणि नंतर पूर्ण असं एकदम छान असं पांढरं शुभ्र पाणी निघेपर्यंत धुवून घेतलं. कम्फर्टमध्ये ठेवलं थोड्या वेळानंतर पाणी नितळेपर्यंत जरा वरती ठेवून दिलं तसंच. आणि त्यानंतर वरती आणलेलं तरीही एवढं पाणी टिपकत. तुला चावी नाही येणार काढता म्हणून येतं. निघते का मग मी तुला तेच सांगते, नाही निघत. अरे जागेवरच फिरतंय. हां ओढलं, चल काढ पटकन. चल. आता ह्याने असा सगळा पसारा पाडलाय. आता ह्याच्याशी कोण खेळणार? हे काय आहे? हे छान मांडून ठेवले. त्यानंतर हिंदवीचा पसारा आवरायला सांगितलं, पण हिंदवीने काय आवरला नाही. मग तोपर्यंत नाश्ता वगैरे केलेला. तर तो नाश्ता खाऊन घे बोललो पहिल्यांदा. तर इथं हिंदवीला दिलं तर सगळं व्यवस्थित असं निवडून दिलं तर ती खाते छान अशी व्यवस्थित पोहे, मिरच्या वगैरे काढून दिल्या तर. आणि त्यानंतर दुपारची वेळ झालेली होती. दुपारच्या वेळी मग परत मी थोडंसं म्हटलं जरा हे घेते, ताक घेते. तर ताक घेतलेलं इथं जिरा पावडर वगैरे टाकून. आणि त्यानंतर ताक वगैरे पिऊन झाल्यानंतर मग मुलांची तयारी वगैरे केली. आणि आम्ही आज आलो होतो वंडर्सपार्कला परत, कारण आज माधुरी येणार होती म्हणजे माझी बहीण. तर तिच्यासोबत आज जायचं होतं. ते तर मुलांचा उत्साह पहा किती. मुलांना खूप छान वाटतं एकत्र फिरायला, कारण कसं एकटे एकटे असल्यानंतर जर त्यांच्यासोबतचे कोणी वयाचे असतील तर मुलांनाही छान वाटतं फिरायला. हां चला चला खाली चालत जायचे, हळू पडाल. त्रिशा उड्या नको मारू. हां. त्यानंतर इथे बस स्टॉपला उतरलो. बस स्टॉपला उतरल्यानंतर इथे हा छोटा समर्थ हे चालत होता. चाललेलो आहे इथे वंडर्स पार्क म्हणून गार्डन आहे, त्या आतमध्ये आहे. ए जा गणू. चाललाय पळत. हाय, तू पण चष्मा काढलास ना? ए पटकन बसा. हा, नाही तर सगळे बाजूचे येऊन बसणार, मग तुम्ही बसा तसंच. चला बसून घ्या, बसून घ्या. चलो हम चले. आम्ही ट्रेनमध्ये बसून चाललो आहे आता. आज सगळ्यात पहिल्यांदा राईड केली, ती ट्रेनची राईड केली आज पहिल्यांदाच. म्हणजे आमची 2-3 वेळा झालेली आहे. माधुरीची पहिली राईड आहे. आणि तिथून आल्यानंतर तुला अलाउड नाही आहे बाबू. हा अरे तुला नाही पाठवता येणार. थांब गणू. गणू काय झालं, टेन्शन मध्ये आला? पडशील बाळा. मस्त इथलं वंडर्स पार्कचं खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथला फाउंटन शो. तर तो आता बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे. इथे पाहू शकता किती मोठे मोठे म्हणजे हे होतात. ए स्वराज, हवे इकडे स्वराज. आता इथे एक झालं होतं की असं जो समर्थ होता तो आहे 2 वर्षाचाच. आणि इथे जे प्रत्येक राईड आहे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट मुलं 3 ते 3.5 वर्षापर्यंत पाहिजे तर बसवता येणार होतं. तर स्वराज माझा समर्थ जो आहे तो अपसेट झाला होता जरा, कारण त्याला कशातच बसायला भेटत नव्हतं. बहीण सगळीकडे फिरत होती, दीदी दीदी करून चाललेलं होतं त्याचं.
पण आता काय करणार, वयाच्या अटीप्रमाणे तर नाही बसवता येत. त्यानंतर फाउंटन शो वगैरे बघितला आम्ही. त्यानंतर परत बस स्टॉपला आलो. तर अशा प्रकारे झालेला आहे आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.